तर हॅलो भावांनो, एकमेकांना अशीच मदत करत राहा भावांनो. तर बघा जरा व्हिडिओ तुम्ही. तर आपली गाडी भरलेली नांदेडला आणि गाडी पण आपण सकाळीच भरून ठेवलेली. गाडी बिडी बांधून घेतली, ताडपत्री काही टाकली नाही, काही पावसाचं वातावरण नव्हतं, काय नाही. मग संध्याकाळी घरातनं निघून आलो पंपावर आलो. टाकी आपल्याला फुल करायची होती. आता 500 किलोमीटर जायचं आहे म्हणल्यानंतर. आणि भावानं आज जरा नवीन आउटफिट घातलाय. कसा दिसतोय कमेंट करून सांगा. मग काय नागजपाटा पास करून पुढं लागलो. सांगोल्यापाशी आपल्याला गावलं ही बेगमपूरचं सरदारबाई. गाडी पलीकडे लावून अलीकडे आलं सरदारबाई चालत. त्यांच्याबरोबर जरा बसलो, चहा पाणी केला. तोपर्यंत आपलं सांगोल्याचं आलं ही धनाजी आणि सागर. रायपूरवरून मुंबईचं लोडिंग करायला चाललेलं आंबा. काय विषय नाही भावानो, दमानं जावा. त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढला. आता म्हटलं जावं, कारण की परत त्यांना पण लेट व्हायला लागेल आणि आपल्याला पण लेट व्हायला लागेल. मग काय पुढं आलो. तुळजापूर बायपास मारून औषधाच्या रोडला ह्यो आख्याबाई आपली वाट बघत थांबलेला. बिहार पटना मंडी करून रिटर्न चाललाय द्राक्षे खाली करून. मोकळी कॅरेट होती, त्याला लोडिंग पण करायला जायचं होतं पंढरपूरच्या साईडला. जा म्हणलं भावा दमानं. त्याच्यावर पण चहा पाणी केला आणि आलो. लातूरचा टर्न मारला चौकातून बायपासहून डायरेक्ट गेलो पार्टीच्या दारात जाताना भावानं ह्यो रात्रीचा एक ट्रक भेटला. एक नंबर भावानं सजवलेला ट्रक. व्हिडिओ उचलला आणि पोचलो डायरेक्ट लोह्यात पोचलो. ह्यो आपला भाऊ बघा कमांडोनं भावानं आत्ताच नवीन गाडी घेतली, अजून महिना पण झालेला नाही. 10 का 12 टनी पाशिंगची गाडी घेतल्या. एक नंबर भावा, तुला नवीन वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच 2-4 गाड्या होऊ दे, काय विषय नाही. नांदेडकडे जाता ह्यो गुरुद्वार पण आपल्याला रस्त्यात लागतोय बरं का भावानं. गुरुद्वारचा व्हिडिओ पण घेतला आणि पोचलो पार्ट्या दारात. गाडी बिडी घेतली खाली करून. आणि खाली करून येताना भावानं इथं आपल्याला जरा मॅट पण टाकायचा होता गाडीत. लई दिवस झालं मॅट नव्हता, सगळी घाण पायाची खाली जात होती. मग काय मॅट बीट टाकला आणि आलो डायरेक्ट सोलापूरला आल्यानंतर आपल्याला ह्यो ओमकार घाट पडला. त्याच्याबरोबर चहा पाणी केला. तर भावानं इथून पुढचा ब्लॉग बघायसाठी फॉलो करा. धन्यवाद.